मे 2027 पासून देशात डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण कायदा पूर्णपणे लागू होणार असून ग्राहकांचा डेटा गहाळ किंवा गळती झाल्यास कंपन्यांना थेट 250 कोटी रुपयांपर्यंतच्या कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे। कल्याण पश्चिम येथील खडकपाडा भागात घरातील आजारी रुग्णाची सेवा करण्यासाठी ठेवलेल्या एका केअरटेकरने घरातील सदस्यांची नजर चुकवून 2,40,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे। पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी परवानाधारक विक्रेत्यांमार्फत अंगठ्याचे ठसे किंवा OTPच्या आधारे मिळणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांची पॉस वितरण प्रणाली पूर्णपणे सुरळीत सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 315 प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या नादुरुस्त असून शासनाकडून 25 कोटी 83 लाख रुपयांचा निधी अद्याप न मिळाल्याने 15 जूनपासून विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली शिकावं लागण्याची भीती आहे। कणकवली येथील कलमठ भागात स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जापोटी जप्त करून सील केलेले गाळे आणि घर यांचे कुलूप बेकायदेशीरपणे तोडून ताबा घेतल्याप्रकरणी कर्जदार पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।